काढून घ्या बरं झाकण एकांगे. मी तो थोडंसं कर उपाशी ते चाराने खाल्ला रे ना आज. खाली करा उसं. नंदी मोकाट सोडले ना बे. खाली कर ते नाकाला लावून राहिला तू. खाली पाहिजे माथो. अजून खाले खाले टेकू दे. तोंड हे आहे ना. नाही नाही तिरपू नको करू. मग त्या तोंड तर पुरलं पाहिजे की नाही. तोंड पुरला आता. अरे बरोबर सांडलं की मा बोटावर पडते ते टी. तिरपू नको करू फक्त झालं का. आपस कसं मस्त आपलं झाकण खाली होते काय. मग तर रोज दूध वाया जाळणं आता पेले होती बोट करू. फुल भरलं होतं ना झाकण. हो असू द्या ना मग पिऊ द्या ना. अशोक काकाला व्हॉट्सअपवर पाठवले. आता आलं कमी. अरे आम्ही ना आमच्या गावात बी केलता फोन चालू द्या. फोन केला की लातालाही कमी झाला. आंबा खाली कोण नाही राहिलं ना बटार. नाही नाही. तू खरा भक्त आहे शिवभक्त. हे काय ते किती कमी झालं. दूध बुडाले टेकून राहिलं तरी. कमी झाला आता. थांबा डायरेक्ट बंदच शिव द्या ना. शंकरजी महाराज येते. आणि बुड उघडं पडलं तरी मग काय तर पण तिरपू नका करू ना. सरळ आहे ना रे. त्या तोंडाला तर लागलं पाहिजे नाही का. मग बरोबर आहे. तसं आहे तसं राहू दे. फक्त नामदेव महाराजची भाकर खाल्ली ती विठ्ठलानं तरी पासून असं झालं नाही. हा हे तर आता बंद कलियुगात असं जाऊन राहिलं. पाव किती कमी झालंय. किती बुड आलं तरी. हे अजून पिऊ द्या. फुल भरलं तर पोट भरू द्या. पण पोट भरेल होतं जसं ते म्हण्याचा मतलब. हा खूप शांततेनं पाजलंय आपण. खाली किती गैल अशी नसं. खाली काहीच नाही. खाल्ले काय कुठे यायच्या. हे गैल नव्हतं. काही लई नाही काही. त्याच्यावर पेपर ठेवा लागेल आपल्याला आता. पण तरी मग इथलं सांडलं का मामा खाले. नाही नाही. कधी सांगलं. साक्षात म्हणजे आहे की नाही. चोरून काऊन दूध पेता. चोरून पेता नाही तर काय तुम्ही. तुमच्या वावरात कुठे दूध आहे बे. तू आजी आहे म्हणून दूध आहे वावरामध्ये नाही का आहे. आता कुठे दिसते का ते खापावर खाले सांडताना. एक बी नाही. तू आजी आहे म्हणून दूध आहे नाही तर काही नाही. सोय तुमची. हो ना मग. अर्ध झाकण जास्त पेले. चुरकी वळते म्हणा त्या महाकाळ सारखी. महाकाळ दारू पिते ना. नुसती वाटी लावली तोंडाला की दारू पिऊन घेते. झाकण शिगेर भरलं तर की आपण. शिगेर भरलं उस कसं राहिला ना. एक चमचा राहिला आता. कोणाचा भूक झाली शिन ना दम फुगला नंदी. आता होते देखून फोन आला ना. हो वळद्याला सकाळपासून पिऊन राहिला दूध. आपल्या गावात संध्याकाळी वळद्याला सकाळपासून दूध आणि पाणी पिऊन राहिला म्हणतात.
सुनायला म्हणतात पाणी पिऊ राहिलं म्हणतात. मी फोन लावता की आई म्हणे आमच्या गावात तर काही नाही म्हटलं जाऊन पाय मंदिरात तर खरंच पाणी प्यायला लागले. यायला लागल्या भुका शंकरजी सोडल्या तर त्याला मोकाट. आमच्या मोबाईल आता किती पाजलं ते पण जमीन उरलेला आहे वा. आता मला एवढं दिसून राहिलं पण हे. आता नाही जाऊन राहिलं बा. हे घे. आपल्या आपल्या अकोट मामाच्या वरापाशी झालं तुमच्या आवडली हद झाली पियाची. कळलं आपण राहिलं कमी. झालं कमी. एक थेंबणे कागदावर खालच्या बी कमी झालं. पहा किती कमी झालं. एक थेंबणे कागदा आपण समस्या तसंच लावून ठेव. झाला अर्धा चमचा. अर्धे जास्त झाला. थांब एक मिनिट. अर्ध्या जास्त चमचा झाला ना आता. आता किती राहिलं ते. काहीच नाही राहिला आता. उद्या खाऊन पिऊ घ्या. उद्या संध्याकाळी भूकंप होते मग आता. एवढ्या कोरोनात तर भूकंप झालाच नाही. कांबळे बा गंगेसारखा तुम्ही तुमच्या आपले भांडणं आधी काही ना इकडे. हा काय राहिलं चमच्यात. काहीच नाही आणि राहिलं. दागाभर हा, याच्यावर टाकून शितोळा कुठे सांगला सांडे. का? या बा ते काढावा पण एकदा. एक थेंब नाही. कुठे आहे याच्यावर. हं? काहीच नाही. आहे, आता हे आता लाव तेवढा आता. करतील पा तोंडाला टेकलं पाहिजे ना दूध. आपण समजते आता. चालणार काय फुलचंपा घेतल चालून ते गेलं तरी गेलं फुलचंपा घेतल हा चमचा भर कुठे काय.